शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकामध्ये तुटा ॲब्सोल्युटा जी पाकळी असते, तर तिचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे. तर त्यासाठी एक जबरदस्त कॉम्बिनेशन मी सांगणार आहे. जर आपल्या प्लॉटमध्ये प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण जर या नियोजन करत गेलो, तर निश्चितच आपले जे येणारे फळं आहे, ते व्यवस्थित राहतील आणि जो आपला प्लॉट आहे, तर तो पाकळी तुटामुक्त जो आहे का आपला राहू शकतो. तर त्यासाठी आपल्याला फवारणी घेणं आहे. फवारणीमध्ये आपल्याला अ, वायगो घ्यायचं आहे. वायगो एक साधारणपणे 20 लिटर पंपसाठी 10 एम-एल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक म्हणून मेरिओन घ्यायचं आहे. मेरिओन हे आपल्याला डावणीसाठी प्लस बुरीसाठी आणि जो आलेला करपा असतो, तर तो कव्हरमध्ये आणण्यासाठी आपल्याला मेरिओन घ्यायचा आहे. मेरिओनचा डोस आहे एक साधारणपणे 20 लिटर पंपसाठी आपल्याला 10 एम-एलपर्यंत ते घ्यायचे आहे. हे दोन्ही औषधी जरी आपण घेतले, तर येणारे अळे वगैरे, तुटा त्याचबरोबर जो येणारा पावडरी मिल्ड्यू आहे, डाउनी मिल्ड्यू आहे किंवा जो करपा जरी आलेला असेल, तर तो कव्हरमध्ये येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला जे आहे का त्याचे रिझल्ट मिळणार आहे. त्यासोबत आपल्याला प्लॉट आपल्या टेस्टमध्ये जाऊ नये, त्यासाठी आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे अमिनो ॲसिड्स घ्यायचे आहे. जसं की आपण सिजंटा कंपनीचे इसाबेन आहे ते घेऊ शकतो किंवा मग बाहेर कंपनीचे ॲम्बिशन आहे ते घेऊ शकतो किंवा मग ऑर्थोसिलिक ॲसिटिक ॲसिड जे मॉलिक्यूल आहे ओसा, तर त्याचा जरी आपण वापर केला तर अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट मिळू शकतात. हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्रित जर केले आपण तर अतिशय सुंदर आपल्याला याचा रिझल्ट मिळणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचं दुसरं कॉम्बिनेशन काय केलं पाहिजे त्याच्याविषयी आपण चर्चा करू. व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला फॉलो जरूर करा, शेअर करायला विसरू नका.